आज आम्ही या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेसंदर्भातले काही माहिती विचारायला या ठिकाणी आलो होतो। त्या संदर्भातले आमचे निवडणूक प्रक्रियेतली जे अधिकारी या ठिकाणी नेमणूक झालेले आहेत त्यांच्याशी सर्व आमची त्याची विचार चर्चा झाली आहे। निवडणूक प्रक्रियेसंदर्भामध्ये आमच्या काही शंका होत्या, त्या या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या समजून घेतल्या आहेत। काय नेमक्या शंका होत्या? मतदान प्रक्रियेमधल्या ज्या कुठल्या मतदानाच्या दिवशीच्या पोलिंग एजंट नेमण्यासंदर्भातल्या होत्या किंवा केंद्रप्रमुख नेमण्यासंदर्भातल्या होत्या, कुठल्या केंद्रावरती ज्या याद्यांनुसार पहिली जी यादी आली होती प्रारूप यादी, त्यामध्ये काही नंबरिंग्स वगैरे बदलले गेलेले होते आणि अंतिम यादीमधले काही नंबरिंग्स बदलले गेले होते, त्या संदर्भातल्या काही छोट्या शंका होत्या। त्या सर्व आज या ठिकाणी आम्ही विचारून त्या नंबरिंग्स वगैरे घेतले आणि त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशीच्या सर्व प्रोसेस आणि ती प्रक्रिया या ठिकाणी आम्ही आज समजून घेतलेली आहे। तो उमेदवाराच्या अनुक्रमांकासंदर्भात पण आपली काही शंका होती का? पहिला, दुसरा, तिसरा असं जसं ज्या दिवशी छाननी झाली त्या छाननीच्या दिवशी ओरोली तोंडी या ठिकाणी वेगळे नंबरिंग सांगितले गेलेले होते, परंतु चार्ट लागला तेव्हा या ठिकाणी प्रथम तर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष अशी एक सिक्वेन्स असली पाहिजे होती। त्यानुसारच आतापर्यंतच्या निवडणुकींमधल्या सिक्वेन्स ह्या बघितल्या गेलेल्या आहे, परंतु या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अल्फाबेटिकली या ठिकाणी उमेदवारांच्या नावानुसार ही अनुक्रमांक दिले गेलेले आहेत आणि त्यानुसार आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद भाऊ तायडे यांना या ठिकाणी अनुक्रमांक 1 हा मिळालेला आहे। त्याच्या संदर्भात शंका तुमची जी होती त्याचं निरसन झालं आहे का? हो, आम्ही त्या संदर्भात चर्चा केली संबंधित अधिकाऱ्यांशी आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी हे सर्व अशा पद्धतीने आहे म्हणून समजावून सांगितलं।